हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 2026 मध्ये होणाऱ्या एमपीएससीच्या सर्व परीक्षांचा जो टाइम टेबल आहे किंवा वेळापत्रक आहे ते एमपीएससीने नुकतंच प्रसिद्ध केलेलं आहे. 2026 मध्ये आता तुमच्या परीक्षांच्या तारखा ज्या आहेत त्या तुम्हाला माहीत झालेल्या आहे आणि स्पेशली राज्यसेवा परीक्षेची जी तारीख आहे ती आता 31 मेला असणार आहे. सगळ्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता, कारण या वर्षी जी राज्यसेवा आहे ती नोव्हेंबरमध्ये आहे आणि पुढच्या वर्षीची जी राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे ती लगेच 31 मेला आयोग घेत आहे. म्हणजे आपल्याकडे जो वेळ आहे तो वेळ फार कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला जो राज्यसेवा या परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आहे तो आता थोडासा गोंधळलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आता वर्षभराचं नियोजन आपण कसं केलं पाहिजे? जर प्रॉपर नियोजन केलं तरच आपण परीक्षा पास करू शकणार आहे. जर योग्य नियोजन नाही केलं तर ही परीक्षा आपण पास करू शकणार नाही. हा मुद्दा जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे. मग आता हे जे प्रॉपर प्लॅनिंग आहे वर्षभराचं ते कसं केलं पाहिजे, याच मुद्द्यांवर आज आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर चला मग आपण हळूहळू सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. जे विद्यार्थी नव्याने सुरुवात करत आहे, पहिल्यांदाच राज्यसेवेची तयारी करणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे प्लॅनिंग महत्वाचं आहे. जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी परीक्षा दिलेल्या आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. जे विद्यार्थी जॉब करतायत, कॉलेजला जात आहेत किंवा मग गृहिणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे जे प्लॅनिंग आहे ते खूप महत्वाचं असणार आहे. कारण तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की जर आपण प्लॅन करण्यामध्ये जर आपण चुकलो तर पूर्ण वर्षभराचा आपला जो प्लॅन आहे तो चुकणार आहे आणि 2026 हे वर्ष जे आहे ते सुद्धा आपलं वाया जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही परीक्षेचं नियोजन करत असताना ते नियोजन खूप व्यवस्थित करणं जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, चला मग आपण सुरू करूया. त्याच्या पूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट की जर तुम्ही 2026च्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक नवीन बॅच घेऊन आलेलो आहे. बॅच जी आहे तिचं नाव आहे यशोदय, जी 2026 ला होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेला डेडिकेटेड केलेली आहे. या सिलेबसमध्ये जेवढेही सगळे विषय आहे ते सगळेच्या सगळे विषय आपण या बॅचमध्ये कव्हर करणार आहे. ही पूर्णपणे ऑनलाईन बॅच आहे. जे विद्यार्थी जॉब करतायत, जे विद्यार्थी कॉलेजला जात आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी गृहिणी आहे, ठीक आहे, किंवा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये असलेला विद्यार्थी आहे, तर त्या सगळ्यांसाठी ही जी बॅच आहे ती खूप महत्वाची आहे. तुम्ही घर बसल्या ही बॅच करू शकता. लाईव्ह लेक्चर असणार आहेत. जर तुम्ही लाईव्ह नाही करू शकले तर त्याच्या प्रत्येक क्लासच्या रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुमचं एकही लेक्चर जे आहे ते मिस होणार नाही. जर तुम्हाला या बॅचला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे 9307814586. या नंबरवर तुम्ही मला फक्त मेसेज टाका आणि तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट पण मिळेल आणि थोडी थोडी फीज भरून म्हणजे ईएमआय मध्ये म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला ऍडमिशन घेता येणार आहे. यासाठी वेगळे काही फीज द्यायची तुम्हाला गरज नाही आहे. तुम्हाला नोट्स मिळणार आहे, 18 पुस्तकं तुम्हाला घरपोच फ्रीमध्ये मिळणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या बॅचमध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला या बॅचबद्दल पुन्हा डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे. आणि आता आपण जाऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यांकडे. एक एक मुद्दा जो आहे तो अंतःकरणामध्ये कोरून ठेवा. कोरे पेजेस सोबत घ्या, वही घ्या, त्याच्यावर नोट करून ठेवा. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग तुम्ही आपला हा जो क्लास आहे हा क्लास झाल्यानंतर तुम्ही आपल्या मोबाईल नंबरवरती मेसेज करून तुम्ही ही जी नोट्स आहे किंवा ही नोट्सची पीडीएफ आहे ती पीडीएफ सुद्धा तुम्ही मागवू शकता. ठीक आहे, पहा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आता आपल्या परीक्षेचा सिलेबस जो आहे तो पूर्णपणे बदललेला आहे. 2026 ची परीक्षा भरपूर जागा येणार आहे असं गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळे ही जी संधी आहे ती आपल्या हातून गेली नाही पाहिजे, कारण एक वर्ष आयुष्यातलं निघून जाणे म्हणजे प्रचंड मोठं नुकसान आहे. तर मग आता सुरुवात करताना कशी सुरुवात केली पाहिजे? ठीक आहे, तर मी एकदम शॉर्ट मध्ये सांगणार आहे आणि प्रत्येक मुद्दा जो आहे तो प्रत्येक मुद्दा व्यवस्थित ऐका. ठीक आहे, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा की तुम्हाला आता एनसीआरटी जे आहे त्या एनसीआरटी वाचणं गरजेचं आहे. आतापर्यंत एनसीआरटी वाचायची आपल्याला गरज नव्हती, मात्र आता तुम्ही एनसीआरटी ज्या आहेत त्या तुम्हाला वाचणं आवश्यक आहे. या संदर्भात आपलं युट्यूबला लेक्चर आहे, तुम्ही सर्च करा एनसीईआरटी वैभव सर असं जरी केलं तरी एनसीआरटी कशा वाचायच्या, कोणत्या वाचायच्या याची डिटेल माहिती तुम्हाला मिळेल. ओके, आता बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तुम्ही प्रॉपर एनसीआरटी वाचलं पाहिजे, त्याचं प्रॉपर तुम्ही रिडिंग केलं पाहिजे. मी शॉर्टमध्ये तुम्हाला सगळे मुद्दे सांगतोय. त्यानंतर दुसरं, तुम्हाला वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक अशा दोन्हीही प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे. कारण वस्तुनिष्ठ म्हणजे एमसीक्यू टाईपचे जे प्रश्न आहे ते तुम्हाला पूर्व परीक्षेला असणार आहे आणि वर्णनात्मक प्रश्न जे आहेत म्हणजे ज्याला आपण आन्सर रायटिंग म्हणतो ती तुम्हाला मेन्सला असणार आहे. ठीक आहे, मग जर तुम्ही हे प्रश्न सोडवले तर मग त्यात तुम्हाला तुमच्या अभ्यासातल्या चुका लक्षात येईल, तुम्ही त्याचं विश्लेषण करू शकाल आणि तुमच्या अभ्यासामध्ये सुधारणा करू शकाल. तिसरा, आता जरी आपला जो अभ्यासक्रम आहे तो युपीएससी प्रमाणे झाला तरी तुम्हाला महाराष्ट्राच्या रिलेटेड जे प्रश्न आहे ते विचारला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राशी रिलेटेड असलेले जे टॉपिक आहे ते तुम्हाला करून ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर
मेन्स ही तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची परीक्षा असणार आहे, कारण मेन्स हीच परीक्षा तुमचा जो मेरिट आहे तो मेरिट डिसाईड करणार आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यासाठी चांगलं आन्सर रायटिंग जे आहे ते करता येणं गरजेचं आहे. त्याची प्रॅक्टिस कशी करावी लागेल ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइडवर नक्की सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला नियमित ज्या सराव चाचण्या आहे किंवा टेस्ट आहे त्या तुम्हाला सोडवत राहाव्या लागणार आहे. तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं मूल्यांकन वेळोवेळी करत राहावं लागणार आहे. ठीक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला महिन्यातून आठवड्यातून टेस्ट सोडवत राहावं लागणार आहे. ठीक आहे. तर हे झालं शॉर्टमध्ये. हे तर मुद्दे तुम्हाला करावेच लागणार आहे. आता यातले प्रत्येक मुद्दा आपण कशा पद्धतीने केला पाहिजे आणि सुरुवात कशी केली पाहिजे त्या मुद्द्यांकडे आपण आता जाऊया. सगळ्यात पहिली जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती आहे की आता 7 महिन्यानंतर तुमची पूर्वपरीक्षा आहे. ठीक आहे. येस. मग आता ह्या 7 महिन्याचा आणि तिथून 4 महिन्यानंतर तुमची मेन्सची परीक्षा आहे. म्हणजे असे एकूण किती झाले, जवळपास 11 ते 12 महिन्याचा जो टाइम टेबल आहे तो तुम्हाला प्रॉपर तयार करावा लागणार आहे. आता प्रत्येकाचा टाइम टेबल वेगवेगळा राहणार आहे. जसं कॉलेजला जाणारा जो विद्यार्थी आहे त्याच्यासाठी टाइम टेबल वेगळा राहणार आहे. त्यानंतर गृहिणी असणाऱ्या ज्या महिला आहे त्यांच्यासाठीचा जो टाइम टेबल आहे तो वेगळा राहणार आहे. त्यानंतर जॉब करणारा जो विद्यार्थी आहे त्यांच्यासाठीचा टाइम टेबल वेगळा राहणार आहे. त्यानंतर प्रॉपर तयारी करणारा म्हणजे नियमित अभ्यास करणारा जो विद्यार्थी आहे त्याच्यासाठीचा जो टाइम टेबल आहे तो वेगळा राहणार आहे. ठीक आहे. प्रत्येकाचा टाइम टेबल वेगळा राहणार आहे, म्हणून मी तुम्हाला कोणताही एक आयडियल टाइम टेबल तयार करून देणार नाही. प्रत्येकाने आपापला टाइम टेबल तयार करायचा आहे. मग टाइम टेबल तयार करत असताना तो कसा करायचा एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे. पहा, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा की तुम्हाला किती वेळ मिळतो अभ्यासाला. म्हणजे 24 तासापैकी तुम्हाला किती वेळ मिळतो. कोणाला 5 तास मिळेल, कोणाला 7 तास मिळेल, कोणाला 9 तास मिळतील. जे पूर्ण वेळ अभ्यास करतायत त्यांना 12 तास सुद्धा मिळू शकतात. मग याप्रमाणे तुमचा जो टाइम टेबल आहे रोजचा आणि पूर्ण वर्षभराचा एक ढोबळमानाने तयार करा. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही टाइम टेबल तयार करताना पूर्ण वर्षभरात कोणत्या दिवशी काय काय करणार आहोत ते लिहून ठेवायचं. असं नाही करायचं. तुम्ही स्वतःला एक टार्गेट द्यायचा आहे की ह्या 11 ते 12 महिन्यामध्ये माझा अभ्यासक्रम कशा पद्धतीने संपेल याचा एक ठोक ताळा तुम्हाला इथे बांधायचा आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला किती वेळ मिळतो त्यानुसार तुमचा टाइम टेबल तयार करा. ज्याला 12 तास मिळत आहे त्यांचा अभ्यास लवकर संपेल, ज्यांना 5 तास मिळत आहे त्यांच्या अभ्यासाला वेळ लागेल. ठीक आहे. लक्षात आलं. व्हेरी गुड. आता हा जो टाइम टेबल आहे हा टाइम टेबल तयार करत असताना तुम्ही पूर्ण 12 महिन्याचा किंवा 11 महिन्याचा टाइम टेबल तयार करा. या 12 महिन्याला तुम्ही हे जे पूर्ण एक वर्ष आहे याला तुम्ही प्रत्येक एका एका महिन्यामध्ये डिवाइड करा. ठीक आहे. म्हणजे पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, चौथा महिना असं डिवाइड करा. हे सगळ्यांना लागू पडणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला 4 आठवडे मिळणार आहे. पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा वीक आणि चौथा वीक. मग यात तुम्हाला टाइम टेबल बनवत असताना या प्रत्येक वीकचा टाइम टेबल मात्र तुम्हाला एकदम प्रॉपर तयार करावा लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय तर मी सोमवारी काय करणार आहे, मंगळवारी काय करणार आहे, बुधवारी काय करणार आहे, गुरुवारी काय करणार आहे, शुक्रवारी काय करणार आहे, शनिवारी काय करणार आहे आणि रविवारचा एक जो दिवस राहतो तो तुम्ही रिव्हिजनला दिलाच पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण वर्षभराचा जो टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला महिन्याचा टाइम टेबल आणि महिन्याच्या टाइम टेबलमध्ये तुम्हाला आठवड्याचा टाइम टेबल तयार करायचा आहे. आणि असं का करायचं आहे, कारण बघा हा पहिला महिना आहे. या पहिल्या महिन्यामध्ये जर तुमचा एक वीकमध्ये टार्गेट पूर्ण झालं नाही, दुसऱ्या वीकमध्ये टार्गेट पूर्ण झालं नाही, तिसऱ्याही वीकमध्ये तुमचं टार्गेट पूर्ण झालं नाही, याचा अर्थ असा आहे की 2026चा अटेम्प्ट तुमचा होणार नाही. तुमचा 2026 मध्ये अभ्यास होणार नाही हे तुम्हाला लक्षात येते. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास जो आहे तो व्यवस्थित चालू राहतो. नाही तर आपल्याला माहितच नाही राहत. ठीक आहे ना एक वर्ष, आहे ना एक वर्ष, आहे ना एक वर्ष, असं करत 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 आपला पूर्ण वेळ निघून जातो. त्यामुळे लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण 12 महिन्याचा तुम्हाला अभ्यास संपवायचा आहे. त्याला एक एक महिन्यामध्ये डिवाइड करा आणि त्याला एक एक आठवड्यामध्ये डिवाइड करा. ठीक आहे. व्हेरी गुड. मग आता ह्या 12 महिन्याचा जो जेव्हा तुम्ही टाइम टेबल तयार केला तर तो टाइम टेबल तयार करत असताना तुम्ही आता प्रत्येक वीकचा टाइम टेबल तयार केला आणि आता तुम्ही ठरवलं की मला इतिहास हा विषय जो आहे तो सुरुवातीला अभ्यास करायला घ्यायचा आहे. तुम्ही कोणताही विषय घेऊ शकता. असं काही नाही की इतिहासच घेतला पाहिजे. तुमचा आवडते विषय पहिले घ्या, कारण ते विषय लवकर संपतात. ठीक आहे. तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. इझी विषय लवकर घ्या. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. जेव्हा माणसाचा कॉन्फिडन्स वाढतो तेव्हा त्याची जी क्षमता आहे ती सुद्धा वाढत असते. ठीक आहे. मग समजा तुम्ही इतिहास घेतला तर लक्षात ठेवा इतिहासाचा अभ्यास तुम्हाला आता आधीसारखा नाही करायचा आहे. आता तुम्हाला कॉन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला मेन्सला आन्सर रायटिंग करायची आहे. ठीक आहे. तर मेन्सला आन्सर रायटिंग करायची असल्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा त्या विषयाच्या संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजे. नंतर तुम्ही तो विषय वाचल्यानंतर त्या विषयाचं तुम्हाला विश्लेषण करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ की भारत देशावर परकीय आक्रमण झाले पण भारतावरच का झाले. ठीक आहे. किंवा भारताच्या वायव्य भागातूनच का बरं झाले, उत्तर भारतच त्याला जास्त बळी का पडला.
दक्षिण भारत त्याला बळी का नाही पडला? म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही विचार करायला शिकला तर मग मात्र तुम्हाला मेन्सची तयारी चांगल्या पद्धतीने करता येते. आणि तिसरं म्हणजे लक्षात ठेवा की तुम्हाला फक्त वाचन नाही करायचं आहे, जे तुम्ही वाचन केलं ते तुम्हाला लिहून पण पाहायचं आहे, म्हणजे आन्सर रायटिंग सुद्धा खूप महत्वाची आहे. तर ह्या तीनही गोष्टी तुम्हाला सोबत करायच्या आहे, त्यामुळे ह्या नोट करून टाका. ओके. त्यानंतर हे 3 R तुम्हाला पाळावेच लागणार आहे. कोणताही विद्यार्थी असो, प्रत्येक विद्यार्थ्याला हे 3 R पाळायचे आहे. कोणता? पहिल्यांदा रीड करणे, नंतर रिवाईज करणे आणि नंतर रिकॉल करणे. आपण काय करतो? फक्त रीडिंग करतो. रिवाईज आणि रिकॉल ह्या 2 गोष्टी बाजूला ठेवतो. आपण काय म्हणतो की आता माझ्याकडे 12 महिन्याचा किंवा 11 महिन्याचा वेळ आहे, पैकी मी 8 महिने किंवा 9 महिने अभ्यास करतो आणि नंतर उरलेले 2 महिने मी रिव्हिजन करतो. असं जर तुम्ही ठरवत असाल तर ही 100% चुकीची पद्धत आहे. तुमची जी रिव्हिजन आहे ती कधी झाली पाहिजे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की हे 3 R तुम्ही पाळलेच पाहिजे. लक्षात ठेवा, कोणत्याही विषयावर तुमच्या कमीत कमी 1, 2 आणि 3 रीडिंग होणं गरजेचं आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. किती रीडिंग होणं गरजेचं आहे? 3 रीडिंग. कारण पहिल्या रीडिंगमध्ये तर तुम्हाला विषयाचा आवाका समजतो, दुसऱ्या रीडिंगमध्ये तुम्हाला तो विषय 50% समजतो आणि तिसऱ्या रीडिंगमध्ये तो विषय तुम्हाला 100% समजू शकतो. पहिल्याच रीडिंगमध्ये कोणताही विषय कोणत्याच विद्यार्थ्याला 100% समजत नाही. त्यामुळे एखादा विषय तुम्ही वाचतात, फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स वाचतात आणि एखाद्या विद्यार्थ्याला इकॉनॉमिक्स जड जात आहे, त्याला कळत नाहीये, तर हताश होऊ नका. कारण या पृथ्वी तलावर कोणालाच पहिल्यांदा वाचताना तो विषय समजलेला नाहीये. तुम्हाला 3 रीडिंग करणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरची रिव्हिजन करणं गरजेचं आहे. मग रिव्हिजन करण्याच्या 2 पद्धती आहे. पहिली जी पद्धत आहे त्या विषया म्हणजे तुम्ही जे काही रीड केलं तेच पुन्हा पुन्हा रीड करणे, ही एक पद्धत आहे. पण याचा मला वाटते जास्त फायदा नाहीये. तुम्ही जे काही रीड केलेलं आहे, पहिली रिव्हिजन केली आहे तुम्ही व्यवस्थित, नंतर पुन्हा दुसरी, मग तुम्ही काय करायचं? मग PYQ समोर ठेवायचे. आतापर्यंत मागच्या 10 वर्षाचे जे पेपर आहे ते तुम्ही काढून घ्या, पूर्व परीक्षेचे, मुख्य परीक्षेचे, ते समोर ठेवायचे आणि रीडिंग करायचं. PYQ समोर ठेवल्याशिवाय रीडिंग करायची नाही. ठीक आहे. मग समजा तुम्ही पहिली रीडिंग केली, मग त्यानंतर तुम्ही PYQचं प्रॉपर अनालिसिस केलं, तेव्हा तुमच्या लक्षात येते की माझ्या अभ्यासाची दिशा चुकलेली आहे. मग दुसऱ्या रीडिंग केली, दुसरी रीडिंग केल्याबरोबर काय करायचं? त्याच्यावरचे तुम्ही जी सगळ्यात बेस्ट पद्धत आहे रिव्हिजनची ती आहे, त्याच्यावरचे सराव प्रश्न जे आहे ते तुम्ही सोडवून पाहायचे, किंवा आतापर्यंत आयोगाने विचारलेले जे PYQ होते ते PYQ तुम्ही सोडवून पहा. हे जर सोडवून पाहिले तर तुमच्या अभ्यासामध्ये जास्त क्लॅरिटी येते ॲज कम्पेअर टू पुन्हा पुन्हा वाचन करण्यापेक्षा. मग हे PYQ सोडून पाहिल्यानंतर किंवा सराव प्रश्न सोडून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येते की मी रीडिंग तर केली पण बरेचसे मुद्दे मिसिंग आहे. मग तिसऱ्या रीडिंगमध्ये ते सगळे मुद्दे कव्हर करायचे आणि मग पुन्हा सराव प्रश्न सोडवायचे. जर तुम्ही असा अभ्यास केला तर मी तुम्हाला 100% सांगतो की तुमचा इफेक्टिव्ह अभ्यास होईल. जास्त अभ्यास करण्यापेक्षा इफेक्टिव्ह अभ्यास करा, कारण त्याच्यात जास्त मार्क मिळतात. आलं का लक्षात? बरेचसे विद्यार्थी इथे चुका करतात म्हणून ते परीक्षा नापास होतात, आणि ही गोष्ट ती बाकीच्या नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना कधीही सांगत नाही आणि त्यांना सुद्धा ती गोष्ट कळत नाही. ठीक आहे. तिसरा, इंटिग्रेटेड अप्रोच ठेवा. बरेचसे विद्यार्थी प्रश्न विचारतात की सर मी आधी पूर्वची तयारी करू का, कारण पूर्व परीक्षा आधी आहे, नंतर मी मेन्सची तयारी करू का? अहो मला सांगा की पूर्व परीक्षाचा जो जीकेचा GSचा पेपर आहे तो फक्त 200 मार्काचा आहे. मेन्स मात्र तुमची ही जास्त मार्कांची आहे ना. मेन्स आणि इंटरव्ह्यू मिळून किती मार्क आहे? 2025 मार्क आपल्यासाठी आहे. मग 2025 मार्कांसाठी तुम्ही 4 महिने अभ्यास करणार आणि फक्त पूर्व परीक्षेसाठी तुम्ही 7 महिने अभ्यास करणार का? ही चुकीची पद्धत आहे. इंटिग्रेटेड अप्रोच तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. मला काय म्हणायचं आहे? पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षेचा एकत्रित अभ्यास तुम्ही केला पाहिजे. कारण हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स हे जे मुद्दे आहे ते तुम्हाला पूर्व परीक्षेला सुद्धा आहे आणि मेन्सला सुद्धा आहे. ठीक आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, GS फर्स्ट कव्हर करतो मेन्सचा, इंडियन पॉलिटी सेकंड करतो, इकॉनॉमिक्स आणि सायन्स टेक थर्ड करतो. तर हे जे 3 GS जे आहे ते तुमचे लक्षात ठेवा पूर्व परीक्षेच्या आधी झाले पाहिजे. मग तुम्ही काय टार्गेट ठेवलं पाहिजे? आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी टार्गेट ठेवलं पाहिजे की मार्च 31 पर्यंत मेन्सचा GS1, GS2, GS3 माझा पूर्ण कव्हर झाला पाहिजे, कारण याच्यातच तुमची पूर्व परीक्षेची सुद्धा पूर्ण तयारी होते. समजलं? लक्षात आलं? व्हेरी गुड. मग काय करायचं? मेन्सचा अभ्यास करायचा आणि अभ्यास करत असताना तिथे स्वतःलाच प्रश्न विचारायचे की याच्यावरती MCQ कसे येऊ शकतात, किंवा PYQ जर तुम्ही समोर ठेवले मागच्या 7-8 वर्षांचे, तरी तुम्ही जे काही रीडिंग करताय त्याच्यावर प्रिलिमला कसे प्रश्न येऊ शकतात आणि मेन्सला कसे प्रश्न येऊ शकतात हे तुम्ही पाहू शकता. मग अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर या 7 महिन्यामध्ये तुमचा
मेन्सचे 3 जीएसचे पेपर आणि प्रिलिमचे पेपर तुमचे कव्हर होऊन जाईल. मग काय राहते, जीएसचा चौथा पेपर राहते इथिक्स. ठीक आहे, आणि मग ते अंडू पांडू छोटे छोटे विषय राहतात, इंडियन सोसायटी, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी वगैरे. मग ते आरामात या 4 महिन्यामध्ये कव्हर होतात. ठीक आहे, व्हेरी गुड. हा मुद्दा लक्षात ठेवा. क्लिअर, व्हेरी गुड. पुढं आठवड्याला 1 दिवस रिव्हिजन ठेवणं आवश्यक आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलंय की कधीही प्लॅन तयार करत असताना पूर्ण वर्षभराचा म्हणजे 12 महिन्याचा जेव्हा आपण प्लॅन तयार करतो, तर याच्यामध्ये प्रत्येक महिन्याचा प्लॅन तुम्ही तयार केला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 12 महिन्याच्या प्लॅनला तुम्ही प्रत्येक महिन्याच्या प्लॅनमध्ये डिवाइड करा आणि प्रत्येक महिन्याच्या प्लॅनला, फॉर एक्झाम्पल आपण हा एक एबीसी नावाचा महिना घेतला. ठीक आहे, तर या महिन्याला तुम्ही 4 आठवड्यांमध्ये डिवाइड करा. पहिला वीक, ठीक आहे, 6+1, दुसरा वीक 6+1, तिसरा वीक 6+1 आणि चौथा वीक जो आहे तो 6+1. मग हे काय भानगड आहे, तर 6 दिवस अभ्यास करणे, 1 दिवस रिव्हिजन करणे. मग हा रिव्हिजनचा दिवस तुम्ही कोणताही ठरवा तुमच्या सोयीनुसार. इथे पण तेच करायचं, इथे पण तेच करायचं, इथे पण तेच करायचं. म्हणजे 7 दिवसात जे काही रीड केलं त्याची रिव्हिजन तेव्हाच्या तेव्हा होईल आणि महिन्याच्या शेवटी तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. म्हणून हा जो वीक आहे याला 6+1 करण्यापेक्षा 4+3 करा. म्हणजे 4 दिवस रिडिंग करायची आणि उरलेल्या 3 दिवसामध्ये पूर्ण महिन्याभरामध्ये तुम्ही जे काही वाचलेलं आहे त्याची इथे रिव्हिजन झालीच पाहिजे. रिव्हिजन करण्याच्या 2 पद्धती, जे वाचलेलं आहे तेच पुन्हा पुन्हा वाचणे किंवा मग तुम्ही त्याच्यावरचे MCQ आणि PYQ सोडवू शकता. ही जास्त इफेक्टिव्ह मेथड आहे याच्यापेक्षा. ओके, तुम्हाला जी वाटते ती तुम्ही नक्की करा. त्यानंतर दर महिन्याला तुम्ही स्वतःचं मूल्यमापन केलंच पाहिजे. मग स्वतःचं मूल्यमापन आपण कसं करणार, की मी माझ्या ह्या 30 दिवसांमध्ये जो काही अभ्यास केलेला आहे, आपण 30 दिवस अभ्यास नाही करायचा, महिन्यामध्ये किती दिवस अभ्यास करायचा, 27 दिवस अभ्यास करायचा. उरलेले 3 किंवा 4 दिवस हे रिव्हिजनसाठी तुम्ही ठेवलेच पाहिजे, कारण नंतर रिव्हिजनला तुम्हाला वेळ मिळत नाही. आणि लक्षात ठेवा, कितीही अभ्यास केला पण त्याच्यावर जर तुमच्या 2 किंवा 3 कमीत कमी रिव्हिजन झाल्या नाही, कमीत कमी म्हणतोय, तर तुमच्या अभ्यासाला काहीही महत्व नाही आहे. तुम्हाला फक्त एकच आनंद राहील की मी अंतर कापलं, पण तुम्हाला आठवणार काहीच नाही. समजलं, लक्षात आलं, व्हेरी गुड. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक वीकला, प्रत्येक महिन्याला तुम्ही स्वतःचं मूल्यांकन केलं पाहिजे की मी जो अभ्यास केलेला आहे तो मला येत आहे की नाही येत आहे, मी त्याच्यावरचे प्रश्न सोडवले तर मला ते प्रश्न सुटत आहे की नाही सुटत आहे, हे तुम्ही करणं खूपच गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 100 पैकी 80 विद्यार्थी ही गोष्ट करत नाही, म्हणून ते विद्यार्थी नापास होतात. उरलेले 20% विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये पास होतात. ठीक आहे, त्यानंतर सातत्य ठेवणं खूप महत्वाचं आहे. बघा, जे बिगिनर्स असतात त्यांचा जोश सुरुवातीला खूप जास्त असतो, नंतर ते थंडे पडतात आणि मग ते स्किप करत राहतात. क्लास लावला असेल तर क्लास स्किप करतात किंवा मग अभ्यास करत असेल तर अभ्यास स्किप करतात. मग ही गोष्ट तुमच्यासाठी भयंकर धोकादायक आहे. लक्षात ठेवा, थेंबे थेंबे तळे साचे नावाची एक म्हण आपल्याकडे आहे. जर तुम्ही ठरवलं की मी रोज 7 तास अभ्यास करणार आहे, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या अभ्यासाचे हे 7 तास मिस नाही झाले पाहिजे. मामाच्या पोरीचं लग्न राहो, मामाच्या पोराचं लग्न राहो, तुमच्या गर्लफ्रेंडचं लग्न राहो, बॉयफ्रेंडचं राहो, राम्याचं राहो, श्याम्याचं राहो, गोम्याचं राहो, आंडूचं राहो, पांडूचं राहो, कोणाचं राहू दे. ठीक आहे, आपल्याला काही देणघेण नाही आहे. जेव्हा तुम्ही MPSCच्या जगामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमचा वास्तविक जगाशी संपर्क तुटलेला असतो. पुन्हा त्या जगाशी जाऊन संपर्क तोडायचा नाही, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. लक्षात आलं का? म्हणून काही करायचं, तुमच्याकडे 24 तास आहे ना, 24 तासाचा एक फॉर्म्युला आहे. 8 तास झोप, 8 तास बाकीचे सगळे कामं आणि 8 तास अभ्यास. कमीत कमी 8 तास अभ्यास केलाच पाहिजे. ठीक आहे, जास्तीत जास्त तुम्हाला जेवढा झेपते तेवढा करा, पण कमीत कमी 6 ते 8 तास तरी अभ्यास झालाच पाहिजे. नाहीतर तुम्ही MPSCची परीक्षेची जी तयारी आहे ती सोडून द्या. मी डायरेक्ट सांगतोय, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय की ह्या गोष्टी जर तुम्ही नाही केल्या तुम्ही परीक्षा नापास होणार आहे. 4 तास अभ्यास करून कोणीही MPSCची परीक्षा पास केलेली नाही. मग 4 तास अभ्यास करून पास कधी होता येईल? जेव्हा तुम्ही तुमच्या अभ्यासाचं पहिलं वर्ष जे आहे ते तुम्ही प्रॉपर अभ्यास कराल आणि जेव्हा तुमचा पूर्ण अभ्यास होईल त्यानंतर दुसऱ्या वर्षी जर तुम्ही 4 तास रिव्हिजन जरी केली तरी तुमचा जी पोस्ट आहे ती निघू शकते. पण पहिल्याच वर्षी जर तुम्ही म्हणाल की मी 4 तास अभ्यास करतो, पॉसिबल नाही. ठीक आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आठवड्यात 4 दिवस अभ्यास, 3 दिवस टाइमपास हा प्रकार करू नका. जर तुमचा स्वभाव असा असेल तर MPSC हे क्षेत्र तुमच्यासाठी नाहीये. क्लिअर आहे, व्हेरी गुड. पुढं संकल्पनात्मक स्पष्टता असणं खूप गरजेचं आहे. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. आलं का लक्षात? बघा, आतापर्यंत कसं होतं, आतापर्यंत संकल्पना नाही केल्या तर चालत होतं, कारण आपली जी परीक्षेची जी पद्धत होती ती परीक्षेची पद्धत ही होती MCQ टाईप. आलं का लक्षात? त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने प्रश्न जे आहे ते विचारले जात नव्हते. आलं का लक्षात?
तुम्हाला लिहावं लागत नव्हतं. मेन्सला तुम्हाला आन्सर रायटिंग होती का? मेन्सला आन्सर रायटिंग नव्हती. लक्षात, तुम्हाला फक्त आणि फक्त एमसीक्यू टाईपचे प्रश्न होते, म्हणजे गोल करावे लागत होते. आणि इथे जास्तीत जास्त जे प्रश्न आहेत ते फॅक्ट्सवर विचारला जात होते. पण आता मात्र सिलेबस बदललेला आहे. आता तुम्हाला मेन्सला आन्सर रायटिंग करायची आहे. ठीक आहे. तुम्ही युपीएससीची तयारी करणाऱ्या पोरांना कधी भेटले का? त्यांना कधी बघितलं का? एक सेकंड. तुम्ही कधी बघितलं का? बघा, त्यांचं कन्सेप्ट जे आहेत ते प्रॉपर क्लिअर असतात. मग कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर असणे म्हणजे काय? तर बघा, लोकशाहीची व्याख्या आपल्याला पाठ नाही करायची आहे. तर लोकशाही म्हणजे काय, ती कशी इम्प्लिमेंट होते, तिचा उदय कसा झाला, लोकशाही नसेल तर काय होईल, किंवा केवळ जीडीपी आपल्याला पाठ नाही करायचा आहे. भारताचा जीडीपी किती आहे? $4 ट्रिलियन हा भारताचा जीडीपी आहे. अमेरिकेचा जीडीपी किती आहे? $29 ट्रिलियन. हे आपल्याला पाठ नाही करायचं आहे. जीडीपी म्हणजे काय, तो कसा मोजला जातो, जीडीपी कमी झाला तर काय होईल, वाढला तर काय होईल, त्याचा मानवी जीवनावर काय इम्पॅक्ट पडतो. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीनं कन्सेप्ट क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एक मुद्द्याचा तुम्हाला मल्टी डायमेन्शनल अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने वाचन करत नसाल तर तुमची अभ्यासाची दिशा जी आहे ती दिशा चुकलेली आहे. आणि जर अभ्यासाची दिशा चुकली तर मला सांगा की तुम्ही जे टार्गेट ठेवलेलं आहे तिथे तुम्ही पोहोचणार का? तिथे टार्गेटला पोहोचू शकत नाही आपण. हा चौक आहे, चौकातून 4 रस्ते चालले. तुमचं ध्येय जर इथे असेल आणि तुम्ही ही दिशा पकडली तर तुम्ही इथे कधी पोहोचणार का? नाही पोहोचणार. म्हणून अभ्यासाची दिशा खूप महत्वाची आहे. आणि म्हणून या ठिकाणी मार्गदर्शन खूप महत्वाचं असते. जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं तर तुम्हाला योग्य दिशा मिळेल. योग्य दिशा मिळाली तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला पोस्ट नक्की मिळेल. ठीक आहे. म्हणून डिरेक्शन चुकलं नाही पाहिजे, हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणून संकल्पना क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. ते म्हणून कधीही अभ्यास करत असताना लक्षात ठेवा की जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला नाही समोर जाऊच नका. पहिल्यांदा पहिले कन्सेप्ट क्लिअर करा, नंतर दुसऱ्या कन्सेप्टकडे जा, मग नंतर तिसऱ्या मुद्द्याकडे जा, नंतर चौथ्या मुद्द्याकडे जा. ठीक आहे. पहिले सगळे कन्सेप्ट क्लिअर करत न्या, अशा पद्धतीने अभ्यास करा. ठीक आहे. कन्सिस्टन्सी तर मी तुम्हाला सांगितलं आहे, पण वेळेचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. मग हे कोणासाठी आहे? बघा, जो नियमित अभ्यास करतो त्याच्यासाठी तर काही प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्याकडे भरपूर वेळ उपलब्ध आहे. परंतु एक सेकंद, पाणी पिऊन घेतो. परंतु जॉब करणारा विद्यार्थी, गृहिणी आणि कॉलेजला जाणारे विद्यार्थी यांच्यासाठी या गोष्टीचं महत्व खूप महत्वाचं आहे. बघा, जे जॉब करणारे आहेत त्यांच्याकडे वेळ फार कमी असतो, त्यांच्याकडे जबाबदारी असते, त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. आता त्यांना हे कळते की जो जॉब करतोय तिथे मी सॅटिस्फाईड नाही आहे, म्हणून मी एमपीएससीची तयारी करणार आहे. त्यांनी काय करायचं? बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला सोमवारपासून तर शुक्रवारपर्यंत जास्त वेळ नाही मिळत, कमी वेळ मिळतो. होऊ शकते इथे तुम्हाला 4-5 तासच वेळ मिळेल. परंतु लक्षात ठेवा की तुमचा शनिवार आणि रविवार तुमच्यासाठी वरदान आहे. हे तुम्ही वाया नाही घालवायचं. वरदान वाया गेलं की काही फायदा नाही. मग शनिवारी आणि रविवारी कोणालाच वेळ देऊ नका. तुमच्या फॅमिलीला सांगा की मी 1 वर्ष तुम्हाला वेळ देणार नाही, त्यानंतर अख्खं आयुष्य तुम्हाला समर्पित करतो. रविवार शनिवार 12-12 तासाचे 2 स्लॉट मारायचे. चांगला अभ्यास करायचा. जास्त होत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. समजलं? व्हेरी गुड. तर याच्यामध्ये मग पूर्ण आठवड्याचा वेळ तुम्हाला कव्हर करायचा आहे. ठीक आहे. आता गृहिणी आहे, तर गृहिणी सगळ्यात मोठा त्यांच्यासाठी चॅलेंज कोणते असते? सण, नातेवाईक, हे त्यांच्यासाठी फार मोठे चॅलेंजेस असतात. आलं तर अरे आमच्या सुनबाईनं नाश्ताच केला नाही, आमच्या सुनबाईने जेवण जाच म्हटलं नाही, आमच्या सुनबाईनं मानस दिला नाही, चांगलीच पोरगी नाही, म्हणलंच होतं का ह्या घराण्यात लग्न करू नका. ठीक आहे. मग असे भरपूर बोटं मोडणारे लोक असतात, त्यांना त्यांचे बोटं मोडू द्या. बोटं मोडू फ्रॅक्चर झालेच चालते, पण तुम्ही तुमचं आयुष्य फ्रॅक्चर करू नका. ठीक आहे. तुम्ही एकदा अधिकारी झाले का हे लोक स्वतः दवाखान्यात जाऊन स्वतःचे बोटं सरळ करून येतील आणि म्हणतील की बघा मी किती त्याग केलाय आणि त्याच्यामुळे ती अधिकारी झाली. मी तुम्हाला सांगतो, हे सण बिनं सगळे अवॉइड करा. 1 वर्ष सण अवॉइड केल्याने काही फरक पडत नाही. कळलं? आणि जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर जेवढ्या शक्य होईल तेवढ्या कामासाठी तुम्ही बाई लावू शकत असाल तर बाई लावा आणि जास्तीत जास्त वेळ काढा, कारण वेळच तुमची सर्वात जवळची मैत्रीण आहे. कळलं का? म्हणून तुम्ही वेळ काढा, पैशाकडे पाहू नका. तुमचा पहिलाच पगार 1 लाखाच्या वर राहणार आहे, म्हणून 1 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये तुमचे काही पैसे गेले तर जाऊ द्या. स्त्रिया म्हटलं की पैशाकडे खूप विचार करतात त्या. आलं का लक्षात? आणि कॉलेजला जाणारे जे पोरं आहे त्याला वाटते का अरे अख्खं आयुष्य पडलेलं आहे. लक्षात ठेवा, तुमचं जे वय आहे 18 ते 22 हे कॉलेज करण्याचं सुद्धा वय आहे आणि हेच तुमचं आयुष्य घडवण्याचं सुद्धा वय आहे. इथं जर तुम्ही घडला नाही का नंतर इथून पुढचा प्रवास तुमचा कठीण होत जातो. आणि जर काही झालं नाही तर काळं कुत्र सुद्धा आपल्याला विचारत नाही. लक्षात ठेवा, जे तुमचे आज जवळचे आहे ना ते तुम्हाला सुद्धा उद्या विचारणार नाही, पाहणार नाही. म्हणून तुम्ही कॉलेज करत असताना
आता तुमच्याकडे 3 महत्वाचे चॅलेंजेस राहते. एक म्हणजे अभ्यास तर काय 12 महिन्याचं जर एक वर्ष असन तर शेवटच्या महिन्यात आपण अभ्यास करतो. उरते आपल्याकडे 11 महिने. या 11 महिन्यामध्ये मित्रांना वेळ देणे, ठीक आहे, GF किंवा BF असेल तर त्यांना वेळ देणे. मग यांचा प्लॅन तयार करा आणि अभ्यासाचा जो वेळ आहे हा अभ्यासाचा वेळ तयार करा. कारण अभ्यासाव्यतिरिक्तचा वेळ यांना द्या. यांचा अभ्यासाचा वेळ तुम्ही यांना देऊ नका. जो विद्यार्थी तुमच्या अभ्यासाचा वेळ तुम्ही यांना दिला का तुम्ही आयुष्यात बर्बाद झाले म्हणून समजायचं. अशा कितीतरी स्टोऱ्या मी तुम्हाला सांगू शकतो का तुम्ही काहीच नाही राहिले तर हे सगळे लोक तुम्हाला सोडून गेले. म्हणून याचं व्यवस्थापन आणि ही गोष्ट काय प्रॉब्लेम काय होते तेव्हा नाही समजत, ठीक आहे, हे नंतर समजते जेव्हा हातातून वेळ निघून जात राहते आणि तेव्हा तुमच्या हातात काही शिल्लक राहत नाही. समजलं, लक्षात आलं. पुढं वाचन. आता बरेच लोक काय म्हणतात की मी अभ्यास करताय, मी वाचन करताय, पण वाचन करण्याच्या अनेक पद्धती आहे. नुसतं जे तुमच्या डोळ्यासमोर दिसते ते वाचणे म्हणजे वाचन आहे का? नाही. लक्षात ठेवा, कधीही आता तुम्ही इतिहास या विषयाचा अभ्यास करत आहे तर बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो कोणता, सर अभ्यास किती वेळ करू, किती पुस्तकं हातात घेऊ, किती पुस्तकं वाचू. अजिबात किती टेन्शन घेऊ नका. बघा, लक्षात घ्या की तुम्ही कुठल्याही विषयाचा अभ्यास करा, एक आणि जास्तीत जास्त दुसरं पुस्तकच तुम्ही जवळ ठेवा. तिसरं, चौथं, पाचवं असे 1000 पुस्तक आहे मार्केटमध्ये, तुम्ही किती वाचणार आहे? ठीक आहे. म्हणून कधीही लक्षात ठेवा, 1 किंवा 2 याच्या पलीकडे पुस्तकं वाचू नका. तेच पुस्तकं तुम्ही जास्तीत जास्त वेळ वाचा. त्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त आन्सर रायटिंग करा. त्याच्यावरची तुम्ही जास्तीत जास्त MCQ प्रश्न सोडवा. ठीक आहे. हे सगळ्यात बेस्ट पद्धत आहे. आणि वाचनाची पद्धत कशी आहे? पहिल्यांदा रीडिंग करणे. रीडिंग कसं करणे? त्याच्यासाठी पहिल्यांदा सिलेबस पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यावर आयोगाने विचारलेले PYQ पाहणं गरजेचं आहे. मग रीडिंग सुरू करायची. एक रीडिंग केली का हे जे प्रश्न आहे ते आपल्याला येत आहे का ते पाहायचं, नाही आले पुन्हा दुसरी रीडिंग करायची. कळलं? व्हेरी गुड. आणि लक्षात ठेवा, बऱ्याच विद्यार्थ्यांना नोट्स बनवण्याची सवय असते. कधी? पहिल्याच रीडिंगला, फर्स्ट रीडिंगला नोट्स बनवतात. तर नोट्स बनवायला पाहिजे का? जर तुम्हाला वाटत असेल तर बनवा, नाही बनवल्यात तरी चालते, पण पहिल्या रीडिंगला अजिबात बनवायचे नाही. तिसरी रीडिंग झाली तुमची तर तिसऱ्या रीडिंगच्या नंतर तुम्ही नोट्स बनवा. कारण पहिल्या रीडिंगला तुम्हाला सगळंच महत्वाचं वाटते, दुसऱ्या रीडिंगला तुम्हाला 70% पोर्शन महत्वाचं वाटते, तिसऱ्या रीडिंगला तुम्हाला 25%च पोर्शन महत्वाचं वाटते. मग याच पोर्शनच्या नोट्स बनवा, बाकीचं काही तेवढं महत्वाचं राहत नाही. कळलं? व्हेरी गुड. पुढं आन्सर रायटिंग व्हेरी इम्पॉर्टंट. मग बरेच विद्यार्थी विचारतात की सर मी आन्सर रायटिंग कधी करू? माझं स्पष्ट मत आहे, हे बघा की तुम्ही आता समजा 1.5 मंथ जर तुम्ही एका विषयाला कंप्लीट करायला जर तुम्ही दिले असेल तर हा विषय संपवा आणि याच्यावरची आन्सर रायटिंग सुरू करा. मग हा पहिला विषय, मग तुम्ही दुसरा विषय हाती घेतला, त्याला तुम्ही 1.5 मंथचा वेळ दिला. मग तुम्ही काय करा, हा विषय संपला, पूर्ण संपला पाहिजे. एक टॉपिक संपला, आन्सर लिहून पाहिले, दुसरा टॉपिक संपला, आन्सर लिहून पाहिले, असं नका करू. पूर्ण विषय संपवा आणि त्याच्यावरची जी आन्सर रायटिंग आहे ती आन्सर रायटिंग तुम्ही सुरू करा. ठीक आहे. मग आता मला सांगा की हा जो दुसरे 1.5 महिन्याचा वेळ आहे याच्यामध्ये फक्त याच विषयाची आन्सर सोडवायची का, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे का? नाही, या विषयाची सुद्धा सोडवा, फक्त याचं प्रमाण कमी राहील आणि याचं प्रमाण जास्त राहील. मग तुम्ही तिसरा विषय घ्या, त्याला 1.5 महिन्याचा वेळ तुम्ही देऊ शकता, आयडियली कमी जास्त होईल. मग हा विषय संपला की याची आन्सर रायटिंग सुरू करा. बरं, मग ह्या आधीच्या 2 विषयाचे कमी प्रश्न सोडवा, कारण ऑलरेडी झालेली आहे, म्हणजे याची पण रिव्हिजन होत राहते आणि याची सुद्धा रिव्हिजन होते. तर तुम्ही हे करणं खूप गरजेचं आहे. याला जर तुम्ही कंटाळा कराल पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळणार नाही. लिहून घ्या, मी तुम्हाला लिहून देतो. समजलं? व्हेरी गुड. पहा, दररोज 2 ते 3 प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे, पण कोणत्या विषयाचे? जो संपला तो. कळलं? आन्सर रायटिंग कशी करायची याच्या संदर्भात आपलं युट्यूबवर स्पेशल सेशन आहे, ते स्पेशल सेशन तुम्ही पाहू शकता. ओके. त्यानंतर नकाशे, आकडे, प्रूफ जे आहे ते आन्सर रायटिंग करताना वापरायचे, हे सगळं आपण सांगितलेलं आहे. कळलं? व्हेरी गुड. पुढे, आणि लक्षात ठेवा, जर तुम्हाला सुरुवातीला काहीही लिहिता येत नसेल, तुम्ही 0 असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांनी पोस्ट काढलाय त्यांनी जेव्हा सुरुवात केली ते सुद्धा 0च होते. ठीक आहे. सुरुवात 0 पासूनच होते आपली. फक्त इम्प्रुव्हमेंट होत आहे की नाही याच्याकडे आपलं लक्ष राहणं आवश्यक आहे. ठीक आहे. रिव्हिजन तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. ठीक आहे. रिव्हिजनसाठी कोणता रूल वापरायचा? 1, 7, 30. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हा रूल वापरणं पॉसिबल होत नाही. म्हणजे पहिली रिव्हिजन तुमची पहिल्याच दिवशी झाली पाहिजे.
ज्या दिवशी तुम्ही अभ्यास करता. दुसरी रिव्हिजन तुमची 7व्या दिवशी झाली पाहिजे. तिसरी रिव्हिजन तुमची 30व्या दिवशी झाली पाहिजे. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी हे फॉलो करणं होत नाही. झालं तर मग खूपच उत्तम आहे, पण नाहीच झालं समजा, तर मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की आठवड्यातला 1 दिवस तुम्ही रिव्हिजनसाठी ठेवलाच पाहिजे आणि महिन्याचे शेवटचे 3 दिवस पूर्ण महिन्याभरात जे केलं त्याच्यासाठी तुम्ही ठेवलेच पाहिजे. म्हणजे महिन्याभरात तुमचे किती रिव्हिजन होत आहे? 2 रिव्हिजन होत आहे. तर यालाच इफेक्टिव्ह अभ्यास म्हणतात. फक्त आपल्याला अंतर कापायचं नाहीये, आपल्याला सर्व कव्हर करायचं आहे. आठवलं पण पाहिजे ना. आमचा एक मित्र होता, तो काय करायचा, एक पुस्तक आणायचा, महिनाभर वाचायचा, शेवटी रिव्हिजन करत नव्हता, त्याला मार्क येत नव्हते. तो म्हणायचा की अरे मी तर एवढा मोठा अभ्यास केला, मला मार्कच नाही मिळाले. अरे तू रिव्हिजनच नाही केली ना. कोणताही अभ्यास करा, 3 रिव्हिजन झाल्याच पाहिजे एनी हाऊ. समजलं? व्हेरी गुड. आणि जर तुम्ही नोट्स तयार करत असाल 3 रिडिंग झाल्यानंतर, तर एकदम शॉर्ट मध्ये नोट्स तयार करायच्या. म्हणजे समजा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जर एक पेज असेल आणि त्या पेजवर जर 30 लाईन्स असेल, तर तुमच्या नोट्स ह्या 3 ते 5 लाईन मध्ये झाल्या पाहिजे. इतक्या शॉर्ट नोट्स तुम्ही तयार करायला पाहिजे. नोट्स कशाचे तयार करतात? जे आठवत नाहीत ते मुद्दे लिहून ठेवतो आपण. जे आठवते त्याच्या नोट्स तयार करायचे असतात का? नाही. त्यानंतर तुम्हाला अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण इग्नोर करतो ती म्हणजे टेस्ट सिरीज. कधीच टेस्ट सिरीज इग्नोर करायची नाही. तुम्ही मागच्या वर्षाच्या किंवा आतापर्यंत बाजारामध्ये अवेलेबल असलेल्या ज्या टेस्ट आहे, मग त्या परीक्षेत नसन विचारल्या, म्हणजे फक्त एमपीएससीचे पेपर नाही, त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या क्लासेसनी ज्या टेस्ट सिरीज आयोजित केलेल्या आहे त्याचे पेपर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही ते जमवा. तो तुमचा फायदाच आहे. त्याचं कारण काय बघा, 1.5 महिन्यामध्ये जर तुमचा एक पेपर कव्हर झाला, समजा इतिहास हा पेपर तुमचा कव्हर झालेला आहे, मग या पेपरवर तुम्हाला आन्सर रायटिंग करायची आहे की नाही? आन्सर रायटिंग करायची आहे. मग ही आन्सर रायटिंग तुम्ही कशी करणार? किंवा प्रिलिमसाठीचे जे एमसीक्यू आणि पीवायक्यू तुम्हाला सोडवायचे आहे, पीवायक्यू तर तुम्हाला मिळून जातील, पण सराव प्रश्न, म्हणून मग काय करा की जितके जास्त तुम्हाला प्रश्न जमवता येते तेवढे प्रश्न जमवा. एमसीक्यू सोडवत राहा रोज, आणि आन्सर रायटिंग जी आहे ती तुम्हाला करत राहायची आहे. रोज 2 जरी तुम्ही आन्सर लिहून पाहिले, तर 0 पासून सुरुवात केली तर 2 महिन्यामध्ये तुम्हाला चांगले उत्तर लिहिता येतील. समजलं? जर तुम्ही टेस्ट नाही सोडवली तर तुम्ही अभ्यासातल्या तुमच्या चुका तुम्हाला समजणार नाही. विचार करा की एवढं मोठं धरण बांधलं आणि या धरणाला जर एवढं छोटंसं जरी छिद्र राहिलं ना, तर धरणात पाणी राहणार का? नाही राहणार. कारण हा फॉल्ट आहे. मग तुमच्या अभ्यासातल्या फॉल्ट तुम्हाला समजला पाहिजे, तुमची ताकद तुम्हाला समजली पाहिजे, आहे की नाही? तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही परफेक्ट व्हाल अभ्यासामध्ये, त्याच दिवशी तुमची पोस्ट निघते, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग त्याला कोणाला 1 वर्ष लागते, कोणाला 2 वर्ष लागते, कोणाला 5 वर्ष लागतात. तुम्ही जेवढ्या लवकर परफेक्ट व्हाल, मग परफेक्ट कधी होणार? जेव्हा आपल्याला चुका सापडेल अभ्यासातल्या. कळलं? व्हेरी गुड. प्रिलिमसाठी एमसीक्यू टाईपचे प्रश्न सोडवा. मेनसाठी मेनसाठी डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न जे आहे त्याचा तुम्ही सराव करा. नंतर जर तुमची चूक झाली असेल तर चूक का झाली माझी, मला आठवत नव्हतं का, किंवा माझा अभ्यासात हा मुद्दा सुटला का, हे सगळे मुद्दे कव्हर करायचे, जेणेकरून तुमचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने होईल. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जेवढे तुम्ही फिजिकली फिट आहात तेवढेच तुम्ही मेंटली फिट असणं गरजेचं आहे. आणि जेवढे तुम्ही मेंटली फिट आहे तेवढेच फिजिकली फिट असणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मी, वैभव सर. मी माझ्या हेल्थकडे कधीही लक्ष दिलं नाही, त्यामुळे गेल्या 1 महिन्यापासून मी बेडवर पडलेलो आहे. ठीक आहे. आणि आता रिकवर होत आहे. माझ्या आयुष्यातला अनमोल 1 महिना जो आहे तो वाया गेला. तुम्ही विचार करा की जर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, तर तुम्ही एन परीक्षेच्या काळात जर तुम्ही आजारी पडले तर तुमचं पूर्ण वर्ष वाया जाईल. आणि जर त्या वर्षी तुमची पोस्ट निघणार असेल तर तुमचं पूर्ण आयुष्य वाया जाईल. म्हणून काहीही झालं तरी दिवसातला 1 तास तुम्ही तुमच्या फिजिकली म्हणजे शरीरासाठी आणि मेंटल म्हणजे तुमच्या मनासाठी, मेंदूसाठी दिला पाहिजे. जो व्यक्ती फिजिकली आणि मेंटली फिट असतो तो भविष्यात, समजा या परीक्षेत नाही झालं त्याचं सिलेक्शन, तरी तो आयुष्य सुंदर जगू शकतो, राजासारखं जीवन जगू शकतो. ठीक आहे. परीक्षा पास होण्यासाठी फक्त रीडिंग करणं गरजेचं नाही, फिजिकली आणि मेंटली फिट असणं गरजेचं आहे. म्हणून शारीरिक व्यायाम घरातल्या घरात, किंवा तुम्हाला थोडीफार रनिंग करता येत असेल तर 10 मिनिटं रनिंग करा. स्विमिंग करण्याची आवड असेल तर स्विमिंग करा. दोरीवरच्या उड्या मारण्याची सवय असेल तर उड्या मारा, पण काहीतरी करा. आणि मेंटल फिट होण्यासाठी तुम्हाला ध्यान करणं गरजेचं आहे. कळलं का? शांत राहणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्यात तुमचा अभ्यासावरचा फोकस वाढेल,
तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने मेमराईज होईल, तुम्ही जास्त फोकस राहू शकाल, तुम्ही जास्त वेळपर्यंत अभ्यास करू शकाल, तुम्ही लवकरात छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुम्ही म्हणजे तुम्हाला फ्रस्ट्रेशन येणार नाही. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना पाहिलं की 1 वर्ष अभ्यास झाला की फ्रस्ट्रेशन सुरू होऊन जाते, मग ताकद कमी होते, अभ्यासाची गती कमी होते, जास्त वेळ बसू शकत नाही, हे प्रॉब्लेम क्रिएट होतात. हे माझे अनुभवाचे बोल आहे, मी काही कुठे हे सगळ्या गोष्टी थिअरी वाचून दाखवत नाहीये, माझे स्वतःचे अनुभवाचे बोल आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये 1 तास तुम्ही तुमच्या स्वतःला दिलाच पाहिजे. ठीक आहे, ध्यान करा. तुम्हाला म्युझिक ऐकायची आवड असेल तर म्युझिक ऐका चांगलं. ठीक आहे, धांगडधिंगा गाणी ऐकू नका. ठीक आहे, त्यानंतर जर तुमचा एखादा जवळचा मित्र असेल, मैत्रीण असेल किंवा अतिशय जवळची मैत्रीण किंवा मित्र असेल, थोडा वेळ द्या, तुम्हाला चांगलं वाटेल, रिफ्रेश व्हा. एखादा मूवी तुम्हाला आवडत असेल, मोटिवेशनल मूवी तुम्ही नक्की बघा. मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की मोटिवेशनल मूवी तुम्हाला प्रेरणा देते. ठीक आहे, आणि स्वतःला नेहमी सांगा की मी माझ्या आयुष्यातलं 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष या क्षेत्राला द्यायचं ठरवलेलं आहे. मी स्वतःला आजमावून पाहणार आहे आणि मी माझे 100% देणार आहे. नंतर रिग्रेट फील झालं नाही पाहिजे. लक्षात ठेवा, जसं मला होते की मी 100% दिले असते तर मी IAS असतो. ठीक आहे, मी 70%च दिले, तर हे रिग्रेट फील नाही झालं पाहिजे. जेवढे वर्ष तुम्ही ठरवले आहे, मी तर म्हणतो जास्तीत जास्त 3 वर्ष ठरवायचे. 3 अटेम्प्टमध्ये नाही झालं, सोडून द्यायचं क्षेत्र. पण असा अभ्यास करायचा की मनात तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की मी पुन्हा अभ्यास करायला पाहिजे होता. आलं लक्षात? पुढं आन्सर रायटिंग आणि एसे रायटिंग. बघा, लक्षात ठेवा, प्रत्येक GSला 250 मार्क आहे आणि स्पेशल एसेला 250 मार्क आहे. त्याच्यामुळे तुमच्या यशामध्ये एसे हा खूप महत्वाचा आणि निर्णायक घटक असणार आहे. ज्याला याच्यामध्ये जास्त मार्क मिळेल त्याला मेरिटमध्ये, म्हणजे त्याचं मेरिट जास्त वरती जाईल. एसे लिहिण्यासाठी तुम्हाला बॅलन्स विचारसरणी तयार करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्हाला मॅच्युअर होणं गरजेचं आहे. MPSCची तयार करणारा वर्ग जो आहे तो UPSCच्या तुलनेमध्ये थोडा कमी मॅच्युअर आहे, कारण त्याचं वाचन चौफेर नाहीये. तुम्हाला चौफेर वाचनाची सवय लावावी लागेल. तुम्हाला न्यूजपेपरमध्ये जे स्तंभलेखन येतं, जे एडिटोरियल्स येतात, ते तुम्हाला वाचन करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला लोकसत्ता हा पेपर वाचणं गरजेचं आहे. बाकीचे सगळे पेपर जे आहे ते दिवाळीच्या दिवशी चिवडा खाण्यासाठी ठेवा, कारण त्याच्यामध्ये काही दम नाही. लोकसत्तातले एडिटोरियल खूप चांगले असतात, त्याचं अॅनालिटिकल असतात, मॅच्युअर करणारे असतात, बॅलन्स विचारसरणीचे असतात आणि तुमची थिंकिंग जी आहे ती जास्त वाढवणारे असतात. कळलं? पुरवण्या येत असेल, त्याच्यामध्ये चांगले लेख लिहिले गेलेले असतात, ते तुम्ही नक्की वाचा. चांगल्या डिबेट तुम्ही ऐका राज्यसभा टीव्हीवर, कारण शेवटी तुम्हाला एसे लिहायचा आहे. एसे लिहत असताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्यात तयार होणं गरजेचं आहे. कळलं का? जर त्या गोष्टी तुमच्यात तयार नाही झाल्या, कालच मला एका विद्यार्थ्याचा मेसेज आला होता, सर म्हणे UPSCची मेन्स दिली, पण त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून वाटत नव्हतं की त्याने ग्रुप C ची सुद्धा मेन्स दिली असेल. ठीक आहे, म्हणून तुम्ही तुमच्याच ऑरामध्ये राहू नका, कारण तुमची कॉम्पिटिशन UPSCच्या पोरांसोबत आहे. त्यांचे हे स्किल तयार झालेले असतात, तुम्हालाही हे स्किल तयार करणं गरजेचं आहे. कळलं? माझी शाळासारखी निबंध तुम्हाला विचारला जाणार नाही. कळलं? म्हणून आपल्याला एकाच गोष्टीला अनेक बाजूंनी विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे, एसे लिहिताना आकडेवारी, उदाहरणं, तर्क ह्या गोष्टी डेव्हलप झाल्या पाहिजे. म्हणून तुमचं वाचन चांगलं पाहिजे. म्हणून चांगली दर्जेदार पुस्तकं वापरा. सध्या आतापर्यंत तुम्ही जी पुस्तकं वापरत होता MPSCला, ते पुस्तकं इथे कामी येणार नाही. कळलं? व्हेरी गुड. पुढं त्यानंतर स्वतःचं टप्प्याटप्प्यावर मूल्यांकन करणं गरजेचं आहे. दर आठवड्याला तुमचं प्रगती पुस्तक तयार ठेवा. ठीक आहे, म्हणजे स्वतः मूल्यांकन करायचं की मी आठवड्याचं टार्गेट जे ठेवलं होतं ते टार्गेट माझं कंप्लीट झालं का, नाही झालं, मग पुढच्या आठवड्यामध्ये मला जास्त अभ्यास करावा लागणार आहे. हे सगळं नोट करा. त्यानंतर महिन्याचे जे तुमचे टार्गेट आहे ते तुमचे कंप्लीट होत आहे का, हे लिहून ठेवा. बरेच विद्यार्थी लिहून ठेवत नाही आणि मग त्यांची दिशा चुकते, ते भरकटतात. असं करू नका बरं का, कारण इथे कॉम्पिटिशन जास्त आहे. जिथे कॉम्पिटिशन जास्त आहे तिथे तुम्हाला सोनारासारखं राहिलं पाहिजे. एक एक ग्रॅम गोष्ट तुम्ही मोजली पाहिजे. ठीक आहे, जर तुम्ही चुका केल्या असेल तर चुका लिहून ठेवा, पुढे त्या करू नका. त्याच्यावर ऍक्शन प्लॅन जो आहे तो ऍक्शन प्लॅन तयार करा की ही चूक केली तर याला मला कसं सॉल्व्ह करायचं आहे. कळलं का? नाहीतर तुमची जर अपेक्षा असेल की सरांनी मला प्रत्येक महिन्याचा टाइम टेबल तयार करून दिला पाहिजे, म्हणजे समजा आता नोव्हेंबर महिना आहे तर नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेला मी कोणता विषय वाचू, 2 तारखेला कोणता, हा पानसटपणा आहे. मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला कोणी असा टाइम टेबल करून देत असाल तर तो जगातला सगळ्यात पानसट माणूस आहे. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही डायरेक्ट कसं काय म्हणता,
अरे प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. तुम्ही म्हणाल की सचिन तेंडुलकर सारखं सौरव गांगुलीने खेळलं पाहिजे, शुभमन गिलनं जे आहे ते विराट कोहली सारखं खेळलं पाहिजे, असं नाही आहे. प्रत्येकाची अभ्यास करण्याची स्टाईल वेगळी आहे. मला सांग, प्रत्येकाच्या मेंदू सारखा आहे का? प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर सारखी आहे का? प्रत्येकाची अभ्यासातली स्पीड सारखी आहे का? नाही. प्रत्येकाने आपापल्या स्पीडनुसार त्यांचा टाइम टेबल तयार ठेवा. मी जर तुम्हाला म्हटलं की नोव्हेंबरच्या 1 तारखेला तुम्ही हिस्ट्रीचे 3 टॉपिक कंप्लीट करा, असं जर मी म्हटलं, 100 पैकी किती विद्यार्थी करतील? हो, 10 विद्यार्थी करतील. 90 नाही करू शकणार ना, त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहे. तर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनुसार टाइम टेबल तयार करा. ते मी तुम्हाला तयार करून देणार नाही, पण काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगत आहे. आणि मग मात्र तुम्ही ते तयार करा. कळलं? व्हेरी गुड. आता बुक लिस्ट सांगतो मी, एकदम सोपी साधी. याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला पुस्तकं लागणार आहे, पण साधी सांगतो बघा. इतिहासासाठी तुम्हाला एनसीईआरटी वाचणं गरजेचं आहे, 6व्या वर्गापासून तर 12व्या वर्गापर्यंत कंपल्सरी आहे. ठीक आहे. पण जर तुम्ही याच्या आधी एमपीएससीची तयारी केली असेल तर वाचायची गरज नाही. तुम्ही स्पेक्ट्रम हे पुस्तक हिंदीमध्ये आहे, मराठीत नाही आहे. मराठीमध्ये ग्रोवरचं पुस्तक येतं, ते ग्रोवरचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. बाकी सगळ्यासाठी एनसीईआरटी वाचा आणि आपल्या क्लासच्या ज्या नोट्स आहेत त्या क्लासच्या नोट्स वाचा. याच्या व्यतिरिक्त काहीच करू नका. राज्यशास्त्र म्हणजे इंडियन पॉलिटी नावाचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी एम लक्ष्मीकांत सफिशियंट आहे. आणि आपल्या क्लासच्या ज्या नोट्स आहेत त्या क्लासच्या नोट्स तुम्ही केल्या तरी होऊन जाते. अर्थशास्त्रासाठी रमेश सिंग किंवा संजीव वर्मा यांचं पुस्तक वाचा. देसलेचं पुस्तक काही कामाचं नाही आहे. देसलेचं पुस्तक फक्त पूर्व परीक्षेसाठी कामाचं आहे. ठीक आहे. असलं पाहिजे पण पूर्वलाच कामाचं आहे, ते सांगतो. मग इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, पण तेही फक्त पूर्वसाठी, मेन्सला काहीही कामाचं नाही. ठीक आहे. त्यानंतर भूगोलासाठी एनसीईआरटी तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. 6 ते 12 एनसीईआरटी कंपल्सरी वाचा. मराठीमध्ये सुद्धा एनसीईआरटी अवेलेबल झालेले आहे. जर तुम्हाला ह्या पाहिजे असेल तर मला हा 9307814586 हा आपला मोबाईल नंबर आहे, याच्यावरती मेसेज करा. ओके. त्यानंतर जीसी लिऑनचं पुस्तक येतं. ओके, ते तुम्ही वाचू शकता. किंवा मग हे जर नाही वाचलं तर माजिद हुसेन सरांचं मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेशन झालेलं आहे, हे पुस्तक तुम्ही मेन्सला वाचू शकता. पर्यावरणासाठी तुम्हाला शंकर आयएसचं पुस्तक येतं, किंवा चालू घडामोडी येतात, किंवा हिंदू जरी तुम्ही वाचला तरी चालेल. किंवा इंटरनेट वापरा, चॅट जीपीटी वापरा. ठीक आहे. आता एआय आलेला आहे. एआय तुम्ही प्रत्येकाने शिकून घेणं गरजेचं आहे. तुमचा अभ्यास इझी होईल, लवकर होईल, स्मार्टली होईल. कारण बरेचसे विद्यार्थी वापरत आहे, मी वापरतो. ठीक आहे. एआयवर टाका या महिन्यातल्या एन्व्हायरमेंटशी संबंधित असलेले सगळे महत्वाचे मुद्दे, डिटेलमध्ये तयार करून देते, मराठीत देते, काही लोड नाही घ्यायचं. ठीक आहे. करंट अफेअर हिंदू तुम्ही वाचलाच पाहिजे असं नाही आहे, जळ इंग्रजी आहे. इंडियन एक्सप्रेस वाचलाच पाहिजे असं काही नाहीये, योजना वाचलीच पाहिजे असं काही नाहीये, पण मात्र लोकसत्ता तरी तुम्ही वाचलाच पाहिजे. कळलं? व्हेरी गुड. निबंध लेखनासाठी काहीच करायची गरज नाही, हे सगळं तुम्ही वाचताना त्याच्यात सगळं कव्हर होऊन जाते, वेगळं काही अभ्यास करायची गरज नाहीये. आता राहिला ऑप्शनल. प्रत्येकाला ऑप्शनल निवडायचं आहे. तुमच्याकडे ऑप्शनल निवडण्यासाठी 2026च्या विद्यार्थ्यांना 1 महिन्याचा वेळ आहे. या 1 महिन्यामध्ये तुम्हाला जो कोणता ऑप्शनल निवडायचा आहे, इतिहास निवडायचा असेल तर इतिहास निवडा. ठीक आहे. इंडियन पॉलिटी निवडायचा आहे, इंडियन पॉलिटी निवडा. हे 2 ऑप्शनल आपल्याकडे होतात. ठीक आहे. टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर इतिहास स्वतः मी घेतो, म्हणजे वैभव सर घेतात. आणि पॉलिटिकल सायन्स जो आहे हा पॉलिटिकल सायन्स रितेश खिरट सर घेतात. ठीक आहे. पुढच्या महिन्यापासून हे ऑप्शनल सुरू होणार आहे. याच्यासाठीची जी एनरोलमेंट आहे ती सुरू झालेली आहे. तुम्ही याला आजही एनरोल करू शकता. एनरोल करण्यासाठी आपला हा जो मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. फीज फार कमी आहे ॲज कम्पेअर टू मार्केट. क्लिअर आहे? व्हेरी गुड. तर ऑप्शनल तुम्ही निवडा. ऑप्शनल कसा निवडायचा या संदर्भात युट्यूबवर आपलं लेक्चर आहे. तुम्ही सरळ टाका वैभव राऊत सर ऑप्शनल, तिथे तुम्हाला येऊन जाईल की ऑप्शनल कसा निवडायचा. शेवटी आपण रिवाईज करू की काय केलं पाहिजे. ठीक आहे. इथून पुढचं आपण लेक्चर घेणार आहे, त्याच्यामध्ये आपण तुम्हाला हे सांगणार आहे की काय नाही केलं पाहिजे. आज तर मी तुम्हाला पूर्ण प्लॅन तयार करून दिला. प्लॅन तयार करत असताना तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगितलं. प्रत्येकाने आपापला प्लॅन तयार करा, कारण हा प्लॅन तुम्हाला उद्या हिरो बनवणार आहे. कळलं? पहिले आता तुम्हाला कन्सेप्टवर भर देणं जास्त गरजेचं आहे, त्यामुळे विषय नीट समजून घ्या. आधीसारखं राहिलेलं नाही. अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. 3D खूप महत्वाचे आहे. डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि डिवोशन. हे ज्याच्यामध्ये नाही आहे तो एमपीएससी साठी बनलेला नाही आहे. मर्यादित स्त्रोत वापरा. खूप पुस्तक वापरायची गरज नाही. ज्या विद्यार्थ्याकडे 25 पेक्षा जास्त पुस्तकं असतात त्याला मी भरकटलेला म्हणतो.
तुमच्याकडे 25 पेक्षा कमीच पुस्तकं असले पाहिजे, हा मुद्दा लक्षात ठेवा. कळलं? कमी करा पण चांगलं वाचन करा, दर्जेदार करा. जर तुम्ही 8 तास अभ्यास करत असेल तर 7 तास करा. 1 तास जो अभ्यास केला त्याच्यावर चिंतन करा. हे जास्त महत्वाचं आहे. जर तुम्ही हे केलं तर इतर विद्यार्थ्यांपेक्षा एक पाऊल तुम्ही पुढेच राहाल. ठीक आहे. चांगली रिव्हिजन करा म्हणजे तुमच्या लक्षात जास्त वेळ राहील. कारण आपल्या लक्षातच राहिलं पाहिजे. जे आहे ते सगळं 1400 ग्रॅमचा विषय आहे आपला मेंदूचा, नाही का? आन्सर रायटिंग करणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आन्सर रायटिंग करा म्हणजे तुमचं रायटिंग स्किल तयार होतील. ज्याला जास्त चांगलं लिहिता येईल तोच या ठिकाणी जास्त मार्क मिळवणार आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. चालू घडामोडीकडे लक्ष ठेवा. ओके. रोजच्या गोष्टी रोज कव्हर करा, नाही तर खूप मोठा डोंगर तयार होईल, काहीच करता येणार नाही. टेस्ट सिरीज लावणं खूप गरजेचं आहे. सराव करणं खूप गरजेचं आहे, झालाच पाहिजे. नाहीतर तुम्ही आत्मपरीक्षण कसं कराल? तुम्ही कुठे चुकत आहे हे कसं कळेल तुम्हाला? ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जे काही लिहत अभ्यास करत आहे त्याच्यामधल्या चुका लिहून ठेवा. ओके. व्हेरी गुड. मानसिक संतुलन जागेवर असणं गरजेचं आहे. अभ्यास करून बयाड झालेले अनेक लोक मी पाहिलेले आहे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही संतुलन तुम्हाला आवश्यक आहे. तो तुम्हाला कॉन्फिडन्स देईल. ओके. आणि आत्मविश्वास जो आहे तो इथूनच तयार होणार आहे. स्वतःला नेहमी सांगा की मी हे करू शकतो. कारण निगेटिव्ह थिंकिंग जी आहे ती तुम्हाला नेहमी मागे घेऊन जाणार आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग नेहमी तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून चांगल्या सकारात्मक लोकांच्या संपर्कामध्ये राहा. जो निगेटिव्ह आहे त्याच्या संपर्कामध्ये राहू नका, सोडून द्या त्याला. थोडेसे स्वार्थी बना. 1 वर्षासाठी तरी स्वार्थी बना. जे सकारात्मक आहे त्यांच्यामध्ये राहा, कारण सकारात्मक गोष्टी तुम्हाला नेहमी सकारात्मक बनवेल. ओके. व्हेरी गुड. तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण कव्हर केलेल्या आहे. तुमचा प्लॅन चांगला तयार करा. काही अडचणी आल्या तर मला नक्की विचारा. आपली बॅच आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ज्या मी आता तुम्हाला सांगितल्या आपण त्या या बॅच मध्ये करून घेतो. ठीक आहे. त्यामुळे बघा, मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर तुम्हाला कमी वेळ लागेल पास होण्यासाठी. जर तुम्ही सेल्फ करतो म्हटलं तुम्हाला जास्त वेळ लागेल, चुका खूप होतील, नंतर फ्रस्ट्रेशन तुमचं खूप वाढेल आणि मग प्रॉब्लेम क्रिएट होईल, यश पण नाही मिळणार, आयुष्याबद्दल निगेटिव्ह दृष्टिकोन तयार होणार. म्हणून लक्षात ठेवा, योग्य मार्गदर्शन कधीही चांगलं आहे. मी असं म्हणत नाही की आमच्याचकडे लावा, कुठेही लावा, पण योग्य मार्गदर्शन घ्या, योग्य टीचर निवडा. ठीक आहे. आपला पूर्ण सिलेबस कव्हर होत आहे की नाही हे बघा. ज्याकडे क्लास लावत आहे त्यांना ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे का नाही हे सगळं पहा. बऱ्याच ठिकाणी नाव मोठे दर्शन खोटे नावाचा कार्यक्रम असतो. आलं का लक्षात? येस. तर ह्या सगळ्या गोष्टी करा. जर तुम्हाला आपल्याकडे ह्या बॅचला एनरोल करायचं असेल तर आत्ताच आपली ही बॅच सुरू झालेली आहे. 2 दिवस झाले फक्त. तर या बॅचला तुम्ही एनरोल करू शकता. ठीक आहे. फीज वगैरे स्ट्रक्चर काय असेल काय नसेल, डिस्काउंट किती मिळेल, हे सगळं तुम्हाला माहिती करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला बिंदास मेसेज करा. ठीक आहे. चला, थँक्यू व्हेरी मच. भरपूर अभ्यास करा, चांगला अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि यश मिळवा. काही अडचण राहिली तर मला नक्की मेसेज करा. ठीक आहे. अभ्यासासाठी ऑल दी बेस्ट आणि उशीर करू नका. आयोगाने परीक्षा लवकर ठेवलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जेवढे विद्यार्थी असेल त्यांनी ताबडतोब अभ्यासाला लागा. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा की आपलं हे सेशन तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट नक्की करा, तुम्हाला याच्यात काय काय आवडलं. ठीक आहे. तुमच्या कमेंट मी वाचतो, लक्षात. आणि मी आता इथून पुढे तुमच्या मनातले वेगवेगळे मुद्दे घेऊन मी येणारच आहे. ठीक आहे. एक एक मुद्दा आपण डिस्कस करू. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, नवीन विद्यार्थी असाल तर सबस्क्राईब करा असे व्हिडिओ तुम्हाला दिसण्यासाठी. ठीक आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.